विवाहिते सासरी सोडण्याच्या निमित्ताने चारचाकीतून घेऊन जाताना पुलाखाली निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आणि या प्रकरणी विवाहितेच्या पतीचा मामा सचिन सुरेश सूर्यवंशी वय वर्ष 45 राहणार खोपडेनगर कात्रज पुणे, पतीचा मित्र कुणाल भरत कोंडे वय वर्ष 27 राहणार गोकुळनगर कात्रज पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. ही घटना दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सांगलीतील बायपास पूल परिसरात घडली. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी: लग्नानंतर काही कारणामुळे पीडिता सांगलीत वास्तव्यास आहे. दिनांक 14 रोजी पीडितेच्या पतीचा मामा सचिन सूर्यवंशी आणि पतीचा मित्र कुणाल कोंडे असे दोघेजण पुण्याहून पीडितेकडे आले होते. त्यांनी पीडिता, तिचे वडील, बहीण यांना पीडिते सासरे नांदवण्यासाठी घेऊन जातो असे सांगून दोघांनी पीडितेस चारचाकीत बसवले. तेथून ते पुण्याच्या दिशेने निघाले. सांगलीतील बायपास पुलाच्या खालील बाजूस निर्जन ठिकाणी त्यांनी चारचाकी नेली. तेथे पीडितेचे मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. दोघांनी संशयितांनी पीडित विवाहितेवर अत्याचार केला. तसेच याबाबत कोठेही सांगितल्यास पीडितेस जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता त्यामुळे, परंतु आईवडिलांशी चर्चा करून तिने पोलीस ठाण्यात घडलेला हा प्रकार सांगून फिर्याद दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.